चला, मराठीचे सेशन सुरू आहे. विजय कांबळे सर आपल्या सोबत आहेत आणि मराठीच्या सेशन मध्ये आपण काही वाक्य पाहत आहोत. यामध्ये ही पिशवी माझी आहे, बरोबर का विजय सर? हो. ही पिशवी माझी आहे या वाक्यामध्ये ही हा शब्द काय आहे? म्हणजे आपल्याला ओळखायचं हे नाम आहे, सर्वनाम आहे, विशेषण आहे की अजून काही? तर ही पिशवी इथं तुम्हाला दिसत आहे हे ही या पिशवीच्या विषयी माहिती सांगते. पिशवी हा शब्द नाम आहे, नामाच्या विषयी हा माहिती सांगतोय, म्हणून हा झाला विशेषण. या विशेषणाचे जे प्रकार आहेत त्या विशेषणाच्या प्रकारामध्ये हा दर्शक आहे. दर्शक आहे म्हणून हा झाला दर्शक विशेष. नाम, इथं तुम्हाला माहिती आहे की नामाचे प्रकार काइंड ऑफ नाउन्स, म्हणजे प्रॉपर नाउन आहे, कॉमन नाउन आहे, की मटेरियल नाउन आहे, कलेक्टिव्ह नाउन आहे की अब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. मराठी पण मध्ये तेच असतं, नामाचे 5 प्रकार: सामान्य नाम, विशेष नाम, समूहदर्शक नाम, पदार्थवाचक नाम आणि भाववाचक नाम. सेम कंडिशन, कॉमन नाउन आहे. बघा, आता तुम्हाला सांगितलं की हा ही शब्द पिशवीला सोबत घेऊन आलाय म्हणजे हा विशेषण झालाय. पण हाच शब्द हा सर्वनाम पण होतो. कसा होतो ते मी सांगतो नंतर. विजय सर आपल्या सोबत आहेतच, ते मी तुम्हाला ते सांगतीलच. आणि याचा मराठी आणि इंग्रजीचं कसं जवळचं नातं आहे ते तुम्हाला मी सांगतो. जसं आता बघा, हा, ही, हे, हा, ही, हे आणि तो, ती, ते दर्शक आहेत. विजय सर तुमच्या मराठीत पण हेच दर्शक आहेत, बरोबर? हो. दिस, दॅट, दिस, दोज. आम्ही इंग्लिशमध्ये ह्याला दिस, दॅट हे एकवचनी दोघ जण, आणि हं. याला दिसचं अनेक वचनी दिस झालं, दर्शकच आहे ते पण. आणि हे दॅटचं दोष झालं, दर्शकच आहे. आता हे 4 शब्द दर्शक आहेत, पण दर्शक विशेषण पण आहेत आणि दर्शक सर्वनाम पण आहेत. आता किती गडबड झाली सर. मग ते सर्वनाम म्हणून कधी आले आणि विशेषण कधी म्हणून कधी आले हेच आम्हाला कळत नाही किंवा लक्षात येत नाही. इथलं तुम्ही सांगितलं एवढं लक्षात आलं. बघा, परत सर्वांनी लक्ष द्या. इथलं तुम्ही सांगितलं हे सगळ्यांना लक्षात आलं. ही माझी पिशवी आहे यात. कमेंट एकदा वाचा सर, कमेंट मध्ये काहीतरी यांचं आलंय. काय कमेंट केली? चॅट ओपन नाही का? ओपन नसेल तर मी ओपन करून देतो. दिसत नाहीये सर. सर्वांना नाही का दिसत? एखादी चॅट होस्ट, ओनली होस्ट केलं झालेलं आहे, काय हरकत नाही. मी मीटिंग मीटिंग चॅट ओपन करतो, माझ्याकडूनच असतं ते हँडलिंग. हा, ओके ओके. आता बघा, ओपन चॅट आहे, आता ओपन टू ऑल. त्या नावावर जावं लागतं. येस वाळवे सर, ही माझी पिशवी आहे यात कसं आहे ते सांगा सर. सांगितलं की इथलं तुम्हाला विशेषण आहे हे कळालं, ही पिशवी माझी आहे. आता मग आपल्याला हे विशेषण म्हणून कळालं, आपल्याला ते सर्वनाम म्हणून कसं येते ते घ्यायचंय. बघ आता, ही पिशवी माझी आहे यात ल, ही, हे दर्शक विशेषण. दर्शक विशेषण सोपच आहे, तुम्हाला सर्वांना येतच ते. परत एकदा रिवाइज करू. आणि ही माझी पिशवी आहे, ही माझी पिशवी आहे मध्ये हे जे ही आहे ते सर्वनाम. बघा विजय सर, बरोबर आहे का? बघा, काही चुकत असलं मराठीच सांग, मी इंग्लिश मध्ये हे शिकवतो, तेच जसेल तसं हं. मराठी आहे. हे सर्वनाम आहे आणि या सर्वनामाचा प्रकार आहे दर्शक सर्वनाम. दर्शक सर्वनाम. सर आता असंच एक यातलं हे, हं, सर, हा बोला. एक वाक्य असं देऊ आपण. ते दर्शक हा, विशेषण आहे का दर्शक सर्वनाम आहे? आणि जर दर्शक विशेषण असेल तर सर्वनामामध्ये रूपांतर करू आणि सर्वनामाचं विशेषणामध्ये रूपांतर करू. एक वाक्य सांगतो सर मी. सेम सेम आपण इथं तेच केलंय. तुम्ही जे वाक्य तेच. सांगणार आहेत ते पण करणार आहेत. हे पण इथं विशेषण आहे पिशवी या शब्दाचं. मा, माझी. हा, इथं इथला जो माझी आहे तो वेगळा आहे,
तो हम्म. माझी आणि हा माझी हे वेगळे आहेत. इथला सर्वनाम आहे, इथला विशेषण आहे. ते पण तुम्हाला सांगतो. विजय सरांचं वाक्य घेऊया आपण छान, आणि तुम्हाला मी तो चार्ट देतो, आणि आपलं इंग्लिशचं हे कुठं आहे चार्ट ते तुम्हाला लगेच स्क्रीनवरच मी दाखवतो. तुम्हाला सर्वांना त्याचा फायदा होईल. हा विजय सर, तुमचं वाक्य सांगा. हा सचिन हं, चांगला खेळाडू आहे. बोला सर पुढे. हा सचिन चांगला खेळाडू आहे. आता हा ला अधोरेखित करायचे आपल्याला सर, आणि हे दर्शक सर्वनाम आहे का दर्शक विशेषण आहे ते कमेंट मध्ये नेक्स्ट सेंटेन्स. सांगायचे. हम्म. हा, हे नेक्स्ट विशेषण. सेंटेन्स. दुसरं एक देऊ का? हा ठीक आहे. सचिन हा चांगला खेळाडू आहे. येस. सचिन हा चांगला खेळाडू आहे. आता बघा, मला जे सांगायचंय ते बघा, आणि करेक्शन करा तुमच्या मराठीमध्ये काही जर गडबड होत असेल तर. माझा लाईट बऱ्यापैकी आलेली चांगला आहे. मराठी चालतो. एकच मिनिट, हा एकच मिनिट, एवढं एकदा होऊ द्या. मी काय सांगतो ते मला समजले का ते सांगा तुम्ही. येस हा येस. जो हा आहे तो विशेषण आहे, बरोबर सर? हो हो. सचिन या शब्दाचा. आणि इथला जो हा आहे तो सर्वनाम. आणि हे सगळे दोघं पण दर्शक आहेत. दर्शक सर्वनाम आणि दर्शक विशेषण, बरोबर? हो याच्यात काय सांगायचं तुम्हाला अजून? हो सर, ते म्हणजे खूप छान केली आणि उत्तर सगळ्यांनी बरेच जणांनी सांगितलेले. आता या हम्म, वाक्यामध्ये सचिन हा जो व्यक्ती आहे, पहिल्या वाक्यामध्ये सचिन हा म्हणजे हे जे वाक्य आहे ते सचिन बद्दल सांगितलं गेलेलं आहे. आणि वाक्य ज्याच्याबद्दल माहिती सांगत असते त्याला आपण उद्देश म्हणतो. आणि सचिनच्या अगोदर सचिन कोण आहे, सचिन कसला आहे, सचिन कुठला आहे हा सांगणारा शब्द म्हणजे हा आहे. आणि म्हणून त्याला आपण विशेषण म्हटले. म्हणजे नामाऐवजी माहिती सांगणारा शब्द आहे हा, म्हणून त्याला आपण दर्शक विशेषण म्हटले. दर्शवायले हा सचिन आहे. येस येस. दुसऱ्या वाक्यामध्ये काय म्हणते, सचिन हा चांगला खेळाडू आहे. म्हणजे सचिन ह्या या वाक्यामध्ये म्हणजे दुसऱ्या वाक्यामध्ये सचिन हा चांगला खेळाडू आहे, हा सर्वनाम वापरले सचिनसाठी. ओके ओके. अजून 2च मिनिटं घेतो. आता ही इंग्लिशमध्ये याला डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन आणि डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह असं म्हणतात. म्हणजे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह एक्झॅक्ट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलला कुठं पाहायचंय. आणि मराठीतून पण सांगितलं बरं का, दर्शक सर्वनाम, दर्शक विशेषण काय आहे, कुठे आहे, ते सर्व सविस्तर या ठिकाणी आपण पाहणार आहे. म्हणजे नंतर पाहणार आहे तुम्ही, पण सविस्तर ते शिकवलं गेलं. आता एकदा तुम्ही स्क्रीन सर्वजण पहा आणि लक्ष द्या, नेमकं एक्झॅक्ट हाच पॉइंट कुठे घेतलेला आहे आणि कम्पॅरेटिव्ह स्टडी याचं कुठे. आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही गेलात विवेकानंद क्लासेसवर, तर तुम्हाला ह्याचं कम्पॅरेटिव्ह स्टडी या प्लेलिस्ट मध्ये जा. प्लेलिस्ट मध्ये 2 वर्षापूर्वी आपण डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह शिकवलेली प्लेलिस्ट, एकदम इंग्लिश ग्रामर बेसिक टू ऍडव्हान्स याच्यामध्ये जा. त्याच्यामध्ये तुम्हाला कम्पॅरेटिव्ह स्टडी केलेलं दिसून येतं. ऍडजेक्टिव्ह मध्ये आणि प्रोनाउन मध्ये काय नेमका फरक आहे. व्हिडिओ क्रमांक बघा. प्रोनाउन झाल्याच्या नंतर हा ऍडजेक्टिव्ह सेशन 1, याच्यामध्ये तुम्हाला हा जो आत्ता मी कन्सेप्ट सांगितली ती कन्सेप्ट इथं आहे. नाही, एकच फक्त डेमॉन्स्ट्रेटिव्हच नाही तर दुसरे अजून पण सर्वनाम. आणि इथं दिलंय डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन आणि डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. एकच मिनिट आहे, हे बघा. हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन म्हणून वाक्यात कसं आलं आणि डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणून कसं आलं. मराठीमध्ये याला दर्शक सर्वनाम डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन म्हणतात. इंग्लिशमध्ये डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन झालं, मराठीमध्ये दर्शक सर्वनाम आणि पुढे दर्शक विशेषण. फक्त आता हे दर्शक हेच दोघं आहेत का प्रोनाउन आणि ऍडजेक्टिव्ह मध्ये? नाही. अजून कोणता प्रकार आहे की जो सेम आहे? हे दिस दॅट दिस दोस तर झालंच. आता ह्याच्यामध्ये अजून कुठे तुम्ही ऍज फास्ट ऍज त्याला करून पुढे जाऊ शकता. आणि फक्त हेच नाही तर अजून तुम्हाला 3 प्रकार सेम दिसतील. डेमॉन्स्ट्रेटिव्ह तर आहेच, डेमॉन्स्ट्रेटिव्हच्या सोबत इथं डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन, डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह हे पण सेम आहेत. दोन्हीकडे प्रोनाउन मध्ये पण आहेत, ऍडजेक्टिव्ह मध्ये पण आहेत. कम्पॅरेटिव्ह स्टडी आहे त्याचा.
तेच शब्द आहेत. कसे ते डिस्ट्रीब्युटिव्ह म्हणून आले ते दिले तुम्हाला. ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन एक असतं आणि सब्जेक्टिव्ह प्रोनाउन एक असतं, ते पण आहे. पुढे आहे रिफ्लेक्झिव्ह. रिफ्लेक्झिव्ह एक प्रकार आहे, तो पण त्या ठिकाणी दिलेला आहे. तर असो, ज्यांना इंग्रजीचा अभ्यास करायचा आहे, ज्यांचं इंग्रजी आहे त्यांच्यासाठी ते. आणि विजय सर आपल्या सोबत आहेतच. विजय सरांना ची लाईट पण आलेली आहे. विजय सरांकडे मी हे सेशन लगेच एका सेकंदात सुपूर्द करतो. तुम्ही सर्वांनी त्याचा इंग्रजीचा अभ्यास करत असाल तर त्याचा भाग तो पाहायचा. विजय कांबळे सर. धन्यवाद सर. सरांनी टेक्निकल इकडं माझ्याकडे आलेला प्रॉब्लेम खूप चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह केला. आणि खरंच बरं का, म्हणजे बघा ना, सगळ्या विद्यार्थ्यांनी आता जवळपास किती 162 प्लस विद्यार्थी जॉईन आहेत लेक्चरला. राम सरांची किती तळमळे, आणि खरंच म्हणजे एवढं एखाद्या गोष्टीमध्ये पूर्ण समर्पण बघा ना, म्हणजे सगळ्या भावी शिक्षकांना हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला, आणि त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट तळमळीने ती बंद केली. प्रत्येक गोष्ट तळमळीने आणि एकदम म्हणजे अभ्यासपूर्वक ज्याला आपण म्हणतो, सरांचं विश्लेषण असते आणि कुठल्याही गोष्टीमध्ये ते पूर्णत्वाकडे घेऊन जात असतात सगळे. म्हणजे बघा ना, गेल्या वर्षीचं सुद्धा जे काही कार्य असेल त्यांचं टीईडीच्या बाबतीत किंवा विद्यार्थ्यांचं गायडन्स, विद्यार्थ्यांना दिलेलं गायडन्स, या सगळ्या गोष्टी खूप छान आहेत. तर थँक्यू सर, तुम्ही म्हणजे माझ्या इकडे आलेल्या टेक्निकल प्रॉब्लेमवरती खूप म्हणजे चांगल्या पद्धतीनं मला हेल्प केली. चलो, आपण सर्वनामावरती कालचं सेशन घेतलं होतं, 3 प्रकार घेतले होते. मी काही असे 4-5 सेंटेन्स दिलेत, वाक्य दिलेत. त्याच्यामध्ये तुम्हाला जो सर्वनामाचा प्रकार आहे तो ओळखायचा आहे. बघा, स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, याच्यातलं स्वतः हे सर्वनाम कोणत्या प्रकारचं आहे? पटकन कमेंट करा. स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. आता वाक्याचा अर्थ घ्यायची गरज नाही आपल्याला, स्वतः हे कोणासाठी वापरले ते आपल्याला लक्षात घ्यायचं. बघा, आत्मवाचक कसे आहे? आत्मवाचक कसे? आता कोणतरी कमेंट केली बघा, ज्यांनी आत्मवाचक सर्वनाम कमेंट केलेली आहे, नाव दिसणार त्यांचं. आत्मवाचक सर्वनाम जर वाक्यामध्ये वापरलं मित्रा, तर त्याच्यानंतर लगेच नाम येत असते. म्हणजे आत्मवाचक जे सर्वनाम असते ना, ते ज्यावेळेस वापरलेलं असते, आत्मवाचक सर्वनाम ज्यावेळेस वापरलेलं असते, ते नाम म्हणजे कर्ता, सर्वनामाच्या नंतर लगेच करता येत असतो आत्मवाचक सर्वनामाच्या बाबतीत. इथं हे प्रथम पुरुषी सर्वनाम आहे. प्रथम पुरुषी सर्वनाम आहे. ठीक आहे, चलो. हा, बऱ्याच जणांनी तेच कमेंट केलं होतं. हा माझा वर्गबंधू आहे ना, क्लासमेट जाऊन त्याला म्हणतो आपण क्लासमेट. हा हा हे ह्या आहे ना, किती सोपा प्रश्न आहे हा. आणि याच्यावरती आता बरंच म्हणजे सरांनी सुद्धा सांगितलं होतं आणि मी पण घेतलं होतं वाक्य त्याच्यावरती. हा हे सर्वनाम आहे. कसलं सर्वनाम आहे? दर्शक सर्वनाम आहे. दर्शक सर्वनाम. त्याच्यानंतर मी, याचं उत्तर अपेक्षित आहे. मी सर्वनामाचा प्रकार कोणता आहे? मी. एवढाच प्रश्न आहे. मी हे सर्वनाम कोणत्या प्रकारचं, आणि हा आलेला आहे बघ, मी हे सर्वनाम कोणत्या प्रकारचं आहे. प्रश्न क्रमांक 3, मी हे सर्वनाम कोणत्या प्रकारचं आहे? ओके, प्रथम पुरुषी आहे ना, मी प्रथम पुरुषी सर्वनाम आहे. आता मी हे सर्वनाम जर आपण बघितलं तर ते लिंगानुसार बदलत नाही, पण वचनानुसार बदलते. मी साम्य होऊ शकते, मी साम्य होऊ शकते. सर्वनामांना डॅश म्हणतात, सर्वनामाला प्रतिनामे म्हणतात. सर्व प्रकारच्या नामासाठी जे शब्द किंवा जे वाक्य, जे नामे, जे सर्वनामे वापरले जातात किंवा जे शब्द वापरले जातात, सर्व प्रकारच्या नामासाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना प्रतिनामे म्हणतात. मी आपणहून त्यांना देणगी दिली. मी आपणहून त्यांना देणगी दिली. आपणहून. बघा, इथं आपणहून आणि आपण, फक्त आपण आणि आपणहून याच्यामध्ये फरक लक्षात घ्या.
आता हे वाक्य जे दिलेलं आहे ना ते मी कुठल्या म्हणजे 3 प्रकारामध्ये शिकवलेलं नव्हतं तरी सुद्धा घेतलंय. तर मला बघायचं होतं कोणी कमेंट करते का, कारण याला प्रथम पुरुष द्वितीय पुरुष कोणी म्हणते का ते बघायचं होतं. बघा, आपणहून हे जे सर्वनाम आहे हे आत्मवाचक सर्वनाम आहे. आत्मवाचक सर्वनाम आज आपल्याला शिकायचं. आत्मवाचक सर्वनामामध्ये असतंय काय, अगोदर वाक्याचा करता येते. देणगी देणारा कोण, मी. वाक्याचा कर्ता कसा ओळखायचा, कर्त्यानंतर आलेलं जे सर्वनाम असते त्याला आत्मवाचक सर्वनाम म्हणायचं. बघा, खूप कन्सेप्ट महत्वाची. आत्मवाचक सर्वनामाचं वैशिष्ट्य काय आहे, कर्त्याच्या नंतर जर सर्वनाम आलेलं असेल तर त्याला आत्मवाचक सर्वनाम म्हणायचं. आता कर्ता कसा ओळखायचा, क्रियापदाचा जो काही मूळ धातू असतो त्याला नारा, नारी, नारे असा प्रश्न. आता देणगी दिली, देणारा मी, वाक्याचा कर्ता मी, आणि कर्त्याच्या नंतर आपण आलोय म्हणून याला म्हणायचं आत्मवाचक सर्वनाम. आत्मवाचक सर्वनाम, आत्मवाचक सर्वनाम आहे या वाक्यामध्ये. ठीक आहे, थोडस पुढे जाऊया आपण. बघा, पुढचा प्रकार घेऊया आपण सर्वनामाचा. त्या ठिकाणी चौथ्या क्रमांकाचा जो सर्वनामाचा प्रकार आहे तो आहे प्रश्नार्थक. प्रश्नार्थक सर्वनाम. तर प्रश्नार्थक सर्वनामाचं वैशिष्ट्य काय असते, प्रश्नार्थक सर्वनामामध्ये जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी कोण, काय, कोणाला, कोणास, है ना, कोणी अशा प्रकारचे जे शब्द असतात हे शब्द त्या ठिकाणी एखाद्या नामाला प्रश्न विचारण्यासाठी जर वाक्यात वापरलेले असतील तर त्या शब्दांना प्रश्नार्थक सर्वनाम म्हणतात. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर कोण, काय, कोणाला, कोणी, हे जे शब्द आहेत हे शब्द जर एखाद्या नामाला प्रश्न विचारण्यासाठी वापरलेले असतील, है ना, एखाद्या नामाला प्रश्न विचारण्यासाठी जर वापरलेले असतील तर अशा प्रकारचे जे काही शब्द आहेत प्रश्नसूचक शब्द, त्याला प्रश्नसूचक शब्द म्हणायचे. त्यांना प्रश्नसूचक शब्द म्हणायचे. प्रश्नसूचक शब्दांना, या प्रश्नसूचक शब्दांना आपण प्रश्नार्थक सर्वनाम म्हणायचं. फॉर एक्झाम्पल आपण जर म्हटलं, समजा एखाद्या नामाला प्रश्न विचारायचा, कोणी रामायण लिहिले, है ना, शेवटी प्रश्नचिन्ह असते. जे प्रश्नार्थक सर्वनामाच्या वाक्यामध्ये शेवटी प्रश्नचिन्ह असते आणि प्रश्नार्थक प्रश्नसूचक शब्द असेल तर त्याला आपल्याला काय म्हणायचं, प्रश्नार्थक सर्वनाम म्हणायचं. एवढं काही अवघड नाही, प्रश्नचिन्ह पाहिजे आणि याच्यापैकी कुठला तरी एक शब्द पाहिजे. प्रश्नचिन्ह असते शेवटी वाक्याच्या आणि त्या वाक्यामध्ये प्रश्नसूचक शब्द असतो, कोण, काय, कोणाला, कोणी, कोणास. ठीक आहे, उदाहरणार्थ एक वाक्य घेऊया आपण. बघा, आपण जर म्हणलं, आपण जर असं म्हणलं, काय मुलगा आहे, काय मुलगा आहे हा, शेवटी प्रश्नचिन्ह. बघा ना, आता एखाद्या म्हणजे आपण म्हणतो ना एखादा मुलगा जर आगाव असेल तर आपण काय मुलगा आहे हा म्हणतो. काय, या वाक्यामधलं काय आहे ते प्रश्नार्थक सर्वनाम आहे. ठीक आहे, कोणी, काय अशा प्रकारचे वाक्य परीक्षेमध्ये आपल्याला येतात. त्याच्यात जर प्रश्नसूचक शब्द आला असेल आणि तो सर्वनाम कोणत्या प्रकारचा आहे असं विचारलं गेलं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी प्रश्नार्थक सर्वनाम हे आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल. ठीक आहे, कधी कधी काय होते अशा प्रश्नार्थक सर्वनामामध्ये सर्वनामाचं जर आपण बघितलं ना तर पृथक्त्व म्हणजे एकच प्रश्नसूचक शब्द पुन्हा येऊ शकतो. बघा, उदाहरणार्थ आपण असं जर म्हटलं, सभेला, सभेला कोण कोण गेले होते. सभेला कोण कोण शब्द दोनदा आलाय म्हणजे हे सर्वनाम आहे. हे सर्वनाम आहे आणि कोणतं सर्वनाम आहे, प्रश्नार्थक सर्वनाम आहे. म्हणजे इथं एकच शब्द आहे कोण, पण डबल आलाय. प्रश्न विचारण्यासाठी आपण अशा प्रकारे शब्द वापरतो, यांना आपण प्रश्नार्थक सर्वनाम म्हणू शकतो. प्रश्नार्थक सर्वनाम आहे. ठीक आहे, काही डाऊट. पण आता बघा, थोडस आणखीन एक बदल बघा. आता आपण लिहिले होते इथे प्रश्नार्थक सर्वनाम कोण कोण आहेत. प्रश्नार्थक सर्वनामामध्ये कोण, कोणाला, कोणी,
काय, ते असे शब्द वापरले जातात. परंतु आता आपल्याला पुढचा जो सर्वनामाचा प्रकार बघायचा आहे त्याला आपण अनिश्चित किंवा त्याला आपण सामान्य सर्वनाम म्हणतो. आता ह्या सर्वनामाचं वैशिष्ट्य काय आहे? या सर्वनामामध्ये जर आपण बघितलं तर कोण आणि काय हे शब्द वाक्यामध्ये असतात आणि हे सर्वनाम असतात. बघा, कोण आणि काय हे वाक्यात असतात आणि हे सर्वनाम असतात, परंतु वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह नसते. मग कोण आणि काय हे प्रश्नसूचक शब्द जरी असले तरी दिलेल्या वाक्यामध्ये प्रश्न विचारण्यासाठी याचा वापर केलेला नसतो. नेमकं हे कोणासाठी वापरले शब्द कोण आणि काय हे दोन शब्द नेमकं कोणासाठी वापरले हे निश्चित सांगता येत नाही, म्हणून याला अनिश्चित सर्वनाम आहे ना. कोण काय हे सर्वनाम कोणासाठी वापरले वाक्यात ते निश्चित सांगता येत नसेल, अशा सर्वनामाला आपल्याला अनिश्चित सर्वनाम किंवा सामान्य सर्वनाम म्हणायचं. हा, उदाहरणार्थ कोण कोण बाजारात येणार, हा बरोबर आहे. चलो उदाहरण घेऊया. कोण कोण बाजारात येणार या वाक्यामध्ये कोण कोण दोनदा आलंय, आहे का नाही. आता कमेंट केली होती बाबा कोणतरी, तिथं डबल आलाय, जशाला तसा शब्द आलाय तो कोण कोण. चला एक वाक्य घेऊया आपण, प्रसिद्ध वाक्य, कोणीही, कोणीही नाही फक्त कोणी यावे, टिकली मारून जावे. कोणी, बघा आता हे जे कोणी आहे हे कोणी नेमकं कोणासाठी वापरले सांगता येत नाही, है ना. कोणासाठी वापरले सांगता येत नाही, म्हणजे कोण किंवा काय कोणी प्रश्नसूचक शब्द असू द्या, परंतु नेमकं तो कोणासाठी वापरला हे जेव्हा सांगता येत नाही तेव्हा त्याला अनिश्चित सर्वनाम म्हणायचं. ठीक आहे, अनिश्चित सर्वनाम है ना. चलो बघूया. कोण ही गर्दी, कोण ही गर्दी. आता गर्दी असते है ना, कोण कोणासाठी वापरले हे निश्चित सांगता येत नाही, म्हणून याला अनिश्चित सर्वनाम म्हणायचं. कोण ही गर्दी, कोण हे जे सर्वनाम आहे हे अनिश्चित सर्वनाम आहे, हे अनिश्चित सर्वनाम आहे. आणखी एक वाक्य घेऊया. कमेंट मध्ये 2-3 वाक्य आले बघा चांगले, कमेंट मधले एक वाक्य घेऊया आपण. चलो कमेंट, मी काय सांगतो आहे ते नीट ऐका. हो, मी काय सांगतो आहे ते नीट ऐका. बर, कोणी वस्तू विकत घेतली, कोण कोण बाजारात येणार. ओके, मी काय सांगतो आहे. संदीप भैयाने चांगली कमेंट केली, बघू. चलो, कोणी कोणी फॉर्म भरला. बर ठीक आहे, अजून कमेंट करतायत बरेच जण. चलो घेऊया एक वाक्य अजून, घेऊया एक वाक्य. चलो अजून एक वाक्य घेऊया. माझ्या माझ्या हातात काय काय ते काय ते सांग पाहू, काय ते सांग पाहू. आता इथे हे काय, हातात माझ्या काय आहे, माझ्या मुठीत काय आहे हे निश्चित सांगता येत नाही, दिसत नाही काय आहे नेमकं. निश्चित हे काय जे आहे अनिश्चित आहे, निश्चित सांगता येत नाही काय आहे हातामध्ये, ते निश्चित सांगता येत नाही काय आहे हातामध्ये ते. त्याच्यामुळे या कायला आपल्याला अनिश्चित सर्वनाम म्हणायचं. ठीक आहे. पाचवा आणि चौथा, म्हणजे चौथा आणि पाचवा सर्वनामाचा जो प्रकार आहे तो सर्वांना समजलाय असं गृहीत धरून आपण 6व्या क्रमांकाकडे जाऊया. आणि 6व्या क्रमांकाचा सर्वनामाचा प्रकार मी मला 5व्या वाक्यामध्ये घेतला होता, नाही त्याच्यामध्ये वाक्य घेतलं होतं, मी आपणहून, मी आपणहून. त्या वाक्यामध्ये मी करता होता आणि त्याच्यानंतर आपणहून हा शब्द आला होता. आत्मवाचक सर्वनामामध्ये असतंय काय, आत्मवाचक सर्वनामामध्ये आपण स्वतः ह्या सर्वनामांचा वापर केला जातो आणि त्या सर्वनामांचा वापर करताना अगोदर करता येतो, कर्त्याच्या नंतर ते सर्वनाम येत असतात. बघा 6व्या क्रमांकाचा आत्मवाचक
आत्मवाचक सर्वनाम. आत्मवाचक सर्वनाम बघा, आत्मवाचक सर्वनामामध्ये आपण, आपणहून, स्वतः, स्वतः आणि आणखी एक शब्द नेहमी येतो, त्याचं नाव आहे निज. निज या शब्दाचा अर्थ हा स्वतः या शब्दासारखा, म्हणजे सिमिलर, सारखा आहे, सेम आहे, है ना. त्याच्यावरती एक वाक्य खूप छान होतं, पक्षी निज बाळांसह बागडती. पक्षी निज बाळांसह, बाळांसह बागडती. आता या वाक्यामध्ये बागडणारे पक्षी, पक्षी करताय, कर्त्यानंतर निज आले, नाही. पक्षी निज बाळांसह बागडती, पक्षी करता आहे आणि त्याच्यानंतर निज आले. हे निज हे याच्यासाठी, स्वतःसाठी, पक्षासाठी, स्वतः, स्वतः पक्षासाठी. आणि म्हणून निज या शब्दाचा अर्थ स्वतः असा होतो. आणि या वाक्यामध्ये जर निज या शब्दाला अधोरेखित केलं असेल तर ते आत्मवाचक सर्वनाम असणार आहे आणि ते कर्त्याच्या नंतर आलेले आहे. आत्मवाचक सर्वनाम हे कर्त्याच्या नंतर येत असते, अगोदर कर्ता येत असतो, नंतर सर्वनाम येत असते. कर्ता है ना, वाक्याचा कर्ता हा म्हणजे त्या वाक्याची, म्हणजे त्या वाक्यातील क्रिया करणारा हा तो कर्ता असतो, क्रिया करणारा हा कर्ता असतो. ठीक आहे, चलो बघा आणखी एक वाक्य घेऊया. कन्सेप्ट क्लिअर करून घ्या या सर्वनामाची. आत्मवाचक सर्वनाम हे कर्त्याच्या नंतर येत असते, अगोदर कर्ता येतो, नंतर सर्वनाम येत असते. घेऊया एक वाक्य. मी स्वतः, मी स्वतः, मगाच वाक्य घेतो, मी स्वतः फॉर्म भरला आहे, का नाही. हा स्वतः फॉर्म भरणारा जो आहे ना, त्यानं स्वतः लॅपटॉपवर फॉर्म भरला, कॅप मध्ये जाऊन भरला नाही त्याने, तो म्हणतोय मी स्वतः फॉर्म भरला आहे, स्वतः, है ना. भरणारा मी, भरणारा, भरला आहे, भरणारा, भरला आहे हे क्रियापद आहे, भरणारा मी वाक्याचा कर्ता मी आहे आणि त्या कर्त्यानंतर स्वतः वापरले आणि हे सर्वनाम कोणतं असेल तर ते आत्मवाचक सर्वनाम, ते आत्मवाचक सर्वनाम आहे. या ठिकाणी आत्मवाचक सर्वनाम काय आहे ते सगळ्यांना जर समजलं असेल तर सर्वांनी मला कमेंट करून द्या. ठीक आहे, समजले, आत्मवाचक सर्वनाम समजले, प्रश्नार्थक सर्वनाम समजले, ओके. आत्मवाचक, अनिश्चित हे तीन सर्वनाम समजले का? 6च्या 6 प्रकारावरती 2-3 वाक्य घेऊ आपण एकदा आणि नंतर पुढे आता थोडीशी वाक्य घेऊया. 6 प्रकार सर्वनामाचे झालेले आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढे लगेच दुसरा टॉपिक चालू करता येईल, परंतु 2-3 वाक्य घेऊया अगोदर आपण. एक उदाहरण आत्मवाचकचं घ्या. बरं ठीक आहे, आत्मवाचकचं एक उदाहरण घ्या. बरं आत्मवाचक, आत्मवाचक सर्वनामाचं एक उदाहरण अजून घ्या म्हणून कमेंट आली मला. तू स्वतः तेथे जाऊन ये. आता जाऊन येणारा तू, त्याच्यानंतर स्वतः आलाय आणि हे स्वतः त्याच्यासाठी वापरलेलं आहे, म्हणून याला म्हणायचं आत्मवाचक सर्वनाम. ठीक आहे, नाही ह्याला डायरेक्ट काय म्हणतील, हे प्रथम पुरुषी सर्वनाम आहे. काही जणांचा समजा डीप मध्ये अभ्यास नसेल केला, हे डायरेक्ट काय म्हणते, प्रथम पुरुषी सर्वनाम आहे, है ना. क्लिक करताना कॉम्प्युटर प्रथम पुरुषीला क्लिक करणार, असं करायचं नाही. कर्त्याच्या नंतर आले, स्वतः, स्वतःहून नाही का होत, स्वतःहून नाही का होत, स्वतःहून नाही का होत हा प्रश्नार्थक वाक्य आहे. आता कोणतरी कमेंट केली ती कोमल मॅडम कोणतरी, त्याच्यामध्ये कर्ता अगोदर आलाय का बघा बरं मॅडम, तुम्ही जे आता वाक्य सांगितले बघा, स्वतःहून नाही का होत, डोंगरे मॅडमने कमेंट केली. त्याच्यामध्ये मॅडम आपल्याला अगोदर कर्ता घ्यायचा आहे, नंतर सर्वनाम वापरायचं आणि त्यामध्ये सर्वनाम कोणतं कोणतं वापरायचंय, स्वतः, आपण, आपणहून आणि निज हे सर्वनाम वापरायचे. ठीक आहे, घेऊया की वाक्य.
रिकमेंड केली होती आत्मवाचकचं एक उदाहरण द्या म्हणून आपण एक उदाहरण घेतलं होतं. चल एक वाक्य घेऊया. वाक्य घेऊया घ्या. कोणाकोणाची 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 म्हणून कोणाकोणाची म्हणून कोणाकोणाची म्हणून नावे नावे सांगू तुला सांगू तुला आता. या वाक्यामध्ये सर्वनाम कोणतं आहे आणि ते कोणत्या प्रकारचं? कोणत्या प्रकारचं सर्वनाम आहे आणि ते कोणतं सर्वनाम आहे आणि कोणत्या प्रकारचं? चलो सांगा, कमेंट करा. बर, अनिश्चित प्रश्नचिन्ह दिले ना सर पलीकडं वाक्यात. अनिश्चित सर्वनामामध्ये प्रश्नचिन्ह नसते. मगाशी आपण घेतलं होतं ना वाक्य, कोणी कोणी जेवण केले, कोणी कोणी जेवण केले, कोणी कोणी टीईटीचा फॉर्म भरला, कोणी कोणी. तसं इथं कोणाकोणाची आलंय प्रश्नार्थक. प्रश्नार्थक आहे तर मग कोणतं सर्वनाम आहे? कोणाकोणाची. ओके, कोणाकोणाची प्रश्नार्थक. घेऊया एक वाक्य अजून. हो, एक वाक्य घेऊया. कोणी कोणास कोणी कोणास काय म्हणावे, कोणी कोणास काय म्हणावे. सर्वनाम कोणतं आहे वाक्यात? या वाक्यात सर्वनाम कोण आहे? मित्रांनो, अनिश्चित सर्वनाम सगळे कमेंट करायलेत, पण मला माझा प्रश्न काय आहे, सर्वनाम कोण आहे? सर्वनाम या वाक्यातलं सर्वनाम कोण? सृष्टी पाटील मॅडमनी कायला केले, रजनी मॅडमनी कायला सांगितले. बरं, कोणास विवो 12 नंबर मोबाईलचा क्रमांक आला बघ, कोणास ह्याला सर्वनाम म्हणाले. बरं, तुला तुला दिलंच नाही की वाक्यामध्ये, या शब्दच नाही की तुला. म्हणावे, काय म्हणावे, कोणी. मी मगाशी दिलं होतं ना कोणी, हा शब्द जर वाक्यात आला है ना, कोणी कोणास काय म्हणावे है ना, कोणी म्हणावे. या वाक्यात कोणी कोणास काय म्हणावे, कोणी म्हणणारा जो कोणी असेल, नामाला प्रश्न विचारलाय, कोणी म्हणावे काय. म्हणून या वाक्यामध्ये सर्वनाम कोण आहे? कोणी. नामाला सर्वनाम म्हणजे नामाला प्रश्न विचारण्यासाठी प्रश्नसूचक शब्द वापरायचे असतात. ठीक आहे, एक वाक्य घेऊया. एक वाक्य घेऊया, थोडस जरा व्यवस्थित असलेले एक वाक्य घेऊया. तो कावळा आहे. तो कावळा आहे. या वाक्यात सर्वनाम कोणतं आहे? सर्वनाम आहे का? बघा, दोन प्रश्न आहेत माझे. सर्वनाम
आहे का असेल तर कोणते? स्पेसिफिक प्रश्न आहेत दोन्ही प्रश्न लिहिलेत मी इथं. बघा चला बघा थोडस एक्सप्लेनेशन देतो. या वाक्यामध्ये आहे हे क्रियापद आहे. असणारा करता येत असतो. असणारा कोण? असणारा तो. या वाक्याचा कर्ता तो आहे. वाक्याचा कर्ता तो आहे. ठीक आहे. आणि जर समजा हा ही हे ह्या तो ते त्या हे वाक्यात कर्ता म्हणून वापरले गेले असतील तर ते दर्शक सर्वनाम असतात. दर्शक दर्शक सर्वनाम असतात. वाक्य व्यवस्थित समजून घ्या. याच वाक्याला तो विशेषण म्हणून कन्वर्ट करायचा असेल तर अशा वाक्यामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला एकट्या नामापूर्वी जर तो वापरला असेल तर ते दर्शक विशेषण झालं असतं. समजा आता मी जर असं लिहिलं तो कावळा, एकटं नाव आले त्याच्या पुढे तो आलाय. आता कावळा नाव झालं तो त्याचं विशेषण झालं. ह्या वाक्यामध्ये तो हे काय आहे? दर्शक सर्वनाम आहे. दर्शक सर्वनाम. काय डाऊट? थोडस वेगळं वाक्य आहे आणि अशीच वाक्य परीक्षेला येत असतात. विजय सर खूप छान वाक्य सांगितलं तुम्ही. ते हा वाक्य तुम्ही इंग्लिश मध्ये केलं ना तर लगेच तुम्हाला ते दर्शक सर्वनाम आहे हे कळतं. तो कावळा आहे. दॅट इज क्रो. आणि सर कमेंट मध्ये बघा ना, कमेंट मध्ये ह्या वाक्याला सगळ्यांनी दर्शक विशेषण म्हणून टाकले ना आताच्या सगळ्यांनी. आणि म्हणून 100% चुकते ते त्यावेळेस 100% चुकते. त्याच्यामुळं मी नेहमी सांगत असतो तुम्ही ते वाक्य इंग्रजीतून जर केलं की लगेच उत्तर तुम्हाला येते कारण की इंग्रजीत वाक्य काय होते तर दॅट इज क्रो असं होते. दॅट इज क्रो म्हटलं की दॅट एकटं आलं. त्याच्यासोबत सर्व नाम नाव आलंच नाही ना. नाम शेवटलं गेलं. इंग्लिशमध्ये दॅट इज क्रो. तो कावळा आहे. मराठीत जरा ओळखायला अवघड जातं पण इंग्लिशमध्ये त्या वाक्याला जर तुम्ही कन्वर्ट केलं की लगेच समजतं. कन्सेप्ट क्लिअर असतं ती बघा. करा कंटिन्यू सर. 2-4 मिनिटं करा कंटिन्यू. मोराळे मॅडम आलेले आहेत. हा. हो बघा म्हणजे ह्या आणि वाक्यामध्ये बऱ्याच जणांना खूप छान स्पष्ट आहे. ओके म्हणजे ह्या वाक्यामध्ये काय आहे कर्ता म्हणून वापरले आणि आपल्याला जर आपण बघितलं ना सर्वनाम वापरायचे कशासाठी? सर्वनाम वापरायचे नामाच्या ऐवजी आणि वाक्याचा कर्ता नेहमी नाम असतं. है ना. आपण एक नियम बघितला होता बघा स्टार्टिंगला ज्यावेळेस आपण सेशन्स चालू केले होते आणि वर्णमाला संपल्याच्या नंतर मी शब्द जाती टॉपिक मध्ये नाम चालू केल्याबरोबर मी पॉईंट सांगितला होता सगळ्यांना की वाक्यात नाम कोण कोण असते. वाक्याचा कर्ता आणि वाक्याचं कर्म नाम असते. ठीक आहे. एक वाक्य अजून घेऊया आपण. थोडस सर्वनामावर आधारित असलेलं आणखी एक वाक्य घेऊया. म्हणजे बऱ्याचदा असे फसवे वाक्य आपल्याला परीक्षेमध्ये येतात हे समजलं पाहिजे आपल्याला आणि आपण अभ्यास करताना ना अभ्यास हा थोडासा डीप मध्येच असला पाहिजे. खूप बारीक अभ्यास आहे. ओके थँक्यू मॅडम. चलो घेऊया एक वाक्य. चला वाक्य घेऊया एक. गंगा गंगा ही गंगा ही हिंदूची गंगा ही हिंदूंची हवर आणि दवर दोघांवर अनुस्वार आहे. गंगा ही हिंदूंची पवित्र नदी आहे. आता या वाक्याचं आणखी एक दुसरं वर्जन आपण घेऊया. बघा दुसरं वाक्य कसं आहे. ही गंगा ही गंगा ही गंगा ही गंगा हिंदूंची पवित्र
नदी आहे. बघा या वाक्यात काय वैशिष्ट्य आहे. मगाशी थोडासा ज्यावेळेस टेक्निकल प्रॉब्लेम झाला होता त्यावेळेस सरांनी एक वाक्य घेतलं होतं बा, मी सांगितलं होतं त्यावेळेस ठीक आहे. सचिन हा भारताचा सचिन हा जो काय आहे तो सचिन हा भारताचा खेळाडू क्रिकेटर आहे, किंवा आपण असं म्हटलं होतं की सचिन हा चांगला खेळाडू आहे, सचिन हा चांगला खेळाडू आहे, आणि हा सचिन चांगला खेळाडू आहे, असे दोन वाक्य घेतले होते. सेम तसंच वाक्य. गंगा ही हिंदूंची पवित्र नदी आहे. गंगा ही हिंदूची पवित्र नदी आहे. आता गंगा आणि ही हे जे काही सर्वनाम आहे नामाच्या नंतर आलेले आहे. गंगा या नामाच्या नंतर आलेले, आणि हे वाक्य पूर्ण पहिलं वाक्य हे जे आहे ते हिच्याबद्दल सांगायचे, हिच्याबद्दल म्हणजे हे सर्वनाम आहे आणि गंगा नामाच्या नंतर आले. आता इथं अगोदर सर्वनाम, इथं अगोदर हे आले नंतर नाम आले. नाम आहे गंगा, आणि गंगा कोण आहे, ही गंगा आहे. ही गंगा है ना, नामाच्या अगोदर जर त्या नामाचं विशेष माहिती सांगणारा शब्द असेल तर तो विशेषण असते, आणि म्हणून दुसऱ्या वाक्यामधलं ही विशेषण आहे, वरच्या वाक्यातलं हे सर्वनाम आहे, आणि हे जे सर्वनाम आहे हे दर्शक सर्वनाम आहे. ओके, पहिले वाक्य सर्वनाम, दुसरे वाक्य विशेषण. ओके ठीक आहे. आणि आता पुढे जे आपल्याला टॉपिक शिकायचा तो विशेषण शिकायचा आहे. पुढे जो टॉपिक शिकायचा आहे तो विशेषण शिकायचा आहे ना. नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद या शब्दाच्या चार जाती ज्या आहेत त्या विभागली जातील, आणि त्या लिंग वचन आणि विभक्तीनुसार बदलतात, हे आपल्याला त्या ठिकाणी समजलं पाहिजे. ठीक आहे. बऱ्याचदा नावाचे वेगवेगळ्या व्याख्या सांगली जातात, सॉरी विशेषणाच्या वेगवेगळ्या व्याख्या सांगली जातात है ना. विशेषण हे कुठल्या तरी नामाचं असते, नामाची माहिती सांगणारा, नामाची व्याप्ती मर्यादित करणारा है ना विकारी शब्द म्हणजे विशेषण असते. आणि विशेषणामध्ये खरं तर आपण काही विशेषण हे लिंग वचन विभक्तीनुसार बदलतात, काही बदलत नाही, काही अपवाद सुद्धा असते. जसं क्रिया विशेषण बदलते, क्रिया विशेषण बदलत नाही लिंग वचन विभक्तीनुसार. क्रिया विशेषण पुढे क्रियापदाच्या नंतर आपल्याला बघायचं. आपण म्हणतो नेहमी जो विकारी शब्द नामाची व्याप्ती मर्यादित करीत असतो त्याला आपण विशेषण म्हणतो. किंवा जर आपण बघितलं नामाचा गुण दाखवून नामाची व्याप्ती मर्यादित करणारा जो विकारी शब्द असतो है ना, त्याला आपण सविकारी शब्द सुद्धा म्हणू शकतो. याला आपण सविकारी शब्द सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे. या विशेषणाचे तीन प्रकार पडतात. त्यामध्ये पहिला आहे गुण विशेषण है ना, गुण विशेषण. दुसरा आहे, दुसरा आपण बघितला तर तो संख्या विशेषण आहे. आता संख्या विशेषणावरती जास्त प्रश्न पडतात. विशेषण हा टॉपिक जरी सोपा वाटत असला, संख्या विशेषणाचं डिटेल्स मध्ये गेल्यावर आपण बघितलं तर थोडंसं आपल्याला अवलोकन करावं लागेल, आणि डीप मध्ये थोडंसं कॉन्स्टंट ज्याला आपण म्हणतो की काय कोणतं संख्या विशेषण कसं आहे, कसं विचारलं जाते, त्याच्यावरती आपल्याला त्या ठिकाणी चर्चा करावी लागेल. आपण उद्याच्या सेशन मध्ये घेणारच आहोत, म्हणजे नेक्स्ट सेक्शन मध्ये घेणारच आहेत आपण. ठीक आहे. साधित विशेषण बघूया. त्याच्यानंतर तिसरा जो विशेषणाचा प्रकार आहे तो आहे सार्वनामिक विशेषण. सार्वनामिक विशेषण, सार्वनामिक विशेषण हे विशेषणाचं तिसरा प्रकार आहे. विशेषण म्हणजे काय, विशेषण म्हणजे काय, नामाची माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला आपण विशेषण म्हणतो. आणि त्याचे तीन प्रकार आहेत, गुणविशेषण, संख्या विशेषण आणि सार्वनामिक विशेषण. नेक्स्ट सेशन मध्ये अगोदर सर्वनामाचे टीईटी आलेले प्रश्न घेतले जातील, आणि नंतर आपण विशेषण हा टॉपिक आपण कंटिन्यू करूया. ठीक आहे. आजच्या सेशन मध्ये थोडासा म्हणजे सर्वांची क्षमा मागतो, कारण थोडंसं टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे पहिले 10-15 मिनिट माझ्या सेशन मध्ये अडथळा आला, आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक राम सरांनी अतिशय उत्कृष्टपणे सेशन ज्याला म्हणतो आपण ते सांभाळलं, त्याबद्दल सरांना थँक्यू. आणि आपण सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं सेशन अटेंड केलं. थँक्यू. थांबतो मी आजच्या ओके ओके, सेशनला. खूप छान सेशन झालं सर, मस्त एक नंबर, शानदार, जबरदस्त, जिंदाबाद. विजय सरांचा अभ्यास तेवढा आहे. 8 वर्ष झालं ते MPSC च्या मुलांना शिकवतात, स्पर्धा परीक्षेच्या मुलांना शिकवतात, पोलीस भरतीला शिकवतात, TET TIT ला ते शिकवतात. 8 वर्ष झालं, आणि त्याच्यामुळे अनेक वेळेस शिकवून बारकाईने अभ्यास झालेला असतो. तसं मी इंग्रजी ग्रामरच्या शालेय मुलांच्या आता 63वी बॅच आपली चालू आहे. 63 वेळेस मी शिकवलंय कोरोना काळापासून, त्याच्या अगोदरच शिकवलेलं
ऑफलाईनचं वेगळंच, ऑनलाईन शिकवलेलं त्याच्यामुळे ती बारकावे लक्षात येतात हळू हळू हळू. तर मग एवढ्या आणि वेळेस झाल्यास ते शिकता येतं. येस येस. सगळ्यांना आता बरेच जण जॉईन आहेत किंवा जॉईन नसतील, तुमचे ओळखीचे मित्र वगैरे असतील, सगळ्यांना सांगतो, राम सर म्हणजे शिक्षकांचे शिक्षक आहेत बरं का. म्हणजे त्यांनी बीएडच्या विद्यार्थ्यांना शिकवलेलं आहे, शिक्षकांचे शिक्षक आहेत सर. एवढं सांग. हो, येस येस येस. ओके ओके. आपल्या हे सेशन स्टॉप करूया आणि पूनम ताईंचं सेशन चालू करूया.